तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर 8 दिवस झाले एवढा कंटिन्यू पाऊस चालू होता की घरातून बाहेर पडायचं पण अवघड झालं होतं. ते 8 दिवसात असं फिलिंग आलं की परत एकदा लॉकडाऊन पडले का काय. नाही कुठं बाहेर जायचं आहे, नाही कुठं बाहेर फिरायला. एवढं घरी बसून बोर झालं होतं. फायनली आता पाऊस पण कमी झाला आहे. मग विचार केला कुठंतरी जाऊन फिरायला जाऊन येऊया. शेवटी विचार करून फायनली दंडोबाला जायचं फिक्स झाले. आता आम्ही आवरले सगळं आणि आता आम्ही दंडोबाला निघणार आहे. पाऊस जरी थांबला असेल तर त्याची काही गॅरंटी नाही, कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळे बाईकचा प्लॅन कॅन्सल करून आपण 4 व्हीलरने जाऊया. त्याच्या अगोदर थोडक्यात तुमची ओळख करून देतो. ब्ल्यू टी शर्टवाले दाजी आहेत, मधला मामांचा मुलगा आणि आर्मी टी शर्टवाला मित्र आहे. असं आम्ही 4 जण मिळून आता दंडोबाला चाललोय. तर चला मग दंडोबाचा डोंगर आपली वाट बघतोय, लवकरच जाऊन भेटूया. तर दंडोबा डोंगरच्या लोकेशनबद्दल बोलायचं झालं तर दंडोबाचा डोंगर हे मिरज आणि कवठेमंकाळच्या मध्ये भोशाच्या जवळ आहे. आणि डिस्टन्सबद्दल बोलायचं झालं तर मिरजवरून आला तर तुम्हाला 25 किलोमीटर पडेल आणि कवठेमंकाळवरून जर आला तर तुम्हाला 20 किलोमीटर पडेल. तर फायनली आपण आता दंडोबाच्या डोंगरावर पोचलोय आणि गाडी पण व्यवस्थित पार्क केल्या. तर बाकीच्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून पहिल्यांदा देवाचं दर्शन घेऊया. तर आजच्या पॉईंटबद्दल थोडं बोलायचं झालं तर दंडोबाचा डोंगर हे 5 ग्रामपंचायतच्या हद्दीत असून 1150 हेक्टरवर विस्तारलेले आहे. आणि 100 ते 150 फूट गोळीत पोखरून तयार केलेल्या नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे. दंडोबाचं मंदिर हे पुरातन काळातील मंदिर आहे. तर चला मग आपण पण दर्शन घेऊन डोळ्याचं पारणं फेडूया. मंदिरात गेल्या गेल्या डाव्या साईडला बाप्पांची क्यूट अशी मूर्ती आहे. तर चला मग दर्शनाची सुरुवात आपल्या बाप्पापासूनच करूया. इथं तुम्ही बघू शकता त्या 5 गावांची नावे, ज्या गावाच्या हद्दीत दंडोबाचा डोंगर आहे. आता बघून झाला असेल तर मी पण दर्शन घेतो आणि तुम्ही पण दर्शन घ्या. तर फायनली आपलं आता व्यवस्थित दर्शन झाले. तर आता मंदिराचा परिसर फील करूया. तर फायनली आपलं व्यवस्थित दर्शन पण झालंय आणि मंदिराचा परिसर पण फील करून झालाय. तर आपण वरती जाऊया आणि बघूया वरती काय काय आहे. तर वरती आल्यावर आपल्याला 300 वर्षापूर्वीचं 5 मजली शिखर बघायला भेटेल. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की 300 वर्ष होऊन पण ते तसेच्या तसे आहे. आणि पहिल्या 3 शिखरावर पायऱ्या नाहीत, तर 4थ्या आणि 5व्या मजल्यावर आपल्याला पायऱ्या भेटतील. आणि 5व्या शिखरावरून आपल्याला डोंगराच्या आसपासचा 60 ते 70 किलोमीटरचा परिसर दिसतोय. आणि असं म्हणतात की वातावरण एकदम क्लिअर असेल तर विजापूरच्या गोलघुमटचा शिखर पण इथून दिसतोय. 5व्या शिखरावर आल्यावर आश्चर्यचकित झालो की राव, कारण वरून बघितल्यावर असं वाटलं की दंडोबाच्या डोंगराने जणू काय हिरवा शालूच नेसलाय की काय. तर चला मग आपण पण दंडोबाच्या डोंगराला सोबत फील करूया. तर भावांनो, दंडोबाचा डोंगर फील करून झालेला आहे. पण ते म्हणतात की आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. आणि ते खरंच आहे, कारण आपण आज जे दिवस जगत आहे ते भविष्यात आपण जगू शकणार नाही. पण आज कॅप्चर केलेल्या मोमेंटच्या आधारे ॲटलिस्ट हे दिवस तर आपण फील करू शकतोय. तर चला मग थोडा वेळ फोटोशूट करून मोमेंट कॅप्चर करूया.
तर सगळे मोमेंट कॅप्चर करून झालेत आणि आता डोंगरावर हिंडून हिंडून भूक पण लागल्या. तो पेट पूजा तो बनते आहे बॉस. मग चला एक एक भेळ खाऊन पोटाला थोडा आधार देऊया. आणि विचार करा ना, अशा थंड वातावरणात गरम गरम कणीस भाजून जर त्याला चटणी मीठ आणि लिंबू लावून जर खाल्लं तर किती मजा येईल. तर चला मग उशीर कशाला करायला, ते पण मजा करून घेऊ. म्हणून एक सांगू का, आयुष्यात कुठल्या गोष्टीला लाजायचं नाही बरं का. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून जिथे जिथे आनंद मिळतो तिथे तिथे तो आनंद कॅप्चर करून घ्यायचा. कणीस किती रुपयाला हो? कणीस 25 रुपयाला. फुकट जातं का? फुकट माराय नाही. ते मावशीकडे फुकणी घे. पुढच्या वर्षी एक्स्ट्रा तर असं कणीस भाजलं आणि चटणी मीठ आणि लिंबू लावून गरम गरम कणीस खाल्लं. पण लिंबू लावून कणीस खाण्याच्या आनंदापेक्षा मी स्वतः ते कणीस भाजून खाल्लं ह्याचा आनंद मला जास्त झाला. भावांनो, आनंद हा मानसिक असतोय, तो स्वतःमध्ये शोधायला जमलं पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी होता आलं पाहिजे. कारण आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नसतोय. तर फायनली आता सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊन झालाय. तर एक गोष्ट राहिल्या, त्या पण गोष्टीचा आनंद घेऊया चला. फालुदा म्हणजे प्रेमच आहे माझ्यासाठी. मग काय, वातावरण कोणतं आहे, मोसम कसा आहे याचा विचार कधी केलाच नाही. ज्या ज्यावेळी मनात आले त्या त्यावेळी बरकादेवी आईस्क्रीममध्ये जाऊन फालुदा खाऊन मन संतुष्ट केले. भावांनो, तुम्ही काही पण करा, पण आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढून फॅमिलीसोबत, मित्रांसोबत आणि वेळ पडली तर एकटे फिरायला जावा आणि आयुष्याचा आणि निसर्गाचा आनंद घ्या. आणि प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक मोमेंटचा लहान बाळासारखा आनंद घ्या. वेळ पडली तर लहान बाळ व्हा. कोणाला काय वाटायचं ते वाटू दे. तुम्ही मन मारून नाही तर मन भरून जागा. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा.